रिंग रोड पूर्ण होईल तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा हिंजवडीतल्या मंडळींना होईल हो. इथून तुम्हाला नवले ब्रिजला जायला अर्धा तास, तिथून मुंबईला उर्सेला त्या ठिकाणी जायला अर्धा तास, म्हणजे 1 तास. पण हिंजवडी मधल्या ह्या ट्रॅफिक जाममुळं तेव्हाचे तत्कालीन पालकमंत्री श्री अजित पवार यांच्याकडे कित्येक तक्रारी झाल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी स्पेशल मिटिंग बोलवल्या, त्याचं कव्हरेज आम्ही केलं होतं. मग आता हिंजवडीतला जो पहिला फेज आहे ना, तिथून 13 किलोमीटरवरती, दुसऱ्या फेजसाठी 7 ते 8 किलोमीटरवरती आणि तिसऱ्या फेज पासून अवघ्या 3-4 किलोमीटर अंतरावरती हा रिंग रोड आहे. मग तुम्हाला इथून बंगळुरूला जायचं असेल किंवा मुंबईला जायचं असेल तर काही मिनिटामध्ये हिंजवडीची मंडळी तिथे पोहोचू शकते. अनफॉर्च्युनेटली काय झालंय की मी नेहमी असं म्हणतो की पुणे हे 20 वर्ष पायाभूत विकासाच्या कामात मागं राहील आणि पुण्याला मागं सारून जेव्हा बंगळुरू सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये नंबर 1 बनलं तेव्हा किती वाईट वाटलं आपल्याला. आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी आपल्याला डिवचलं पण होतं. हे महत्व आहे ह्या रिंग रोडचं, कारण IT चा व्यवसाय वाढेल, नवीन IT पार्क्स पण होतील, पण नवीन टाउनशिप डेव्हलप होईल. जे पुणे आता एका विशिष्ट भागामध्ये कॉन्सन्ट्रेट झालंय ते असं व्यापक वाढलं की मुंबईसारख्या 3-4 मुंबई व्हायला काही हरकत नाही. पुण्यामध्ये हिंजवडीत आहे मी, हिंजवडी. एकशे 68 किलोमीटर लांबीचा हा जो रिंग रोड आहे तो पुण्यातलं ट्रॅफिक कंजेक्शन तर कमी करेलच, पण यानंतर मला असं वाटतं की या महामार्गालगत जे नैसर्गिक पर्यटन आहे ना किंवा एकूणच पर्यटन वाढायला किती मोठा वाव आहे. माझ्या मागे तुम्हाला दिसतंय उलट्या दिशेनं पाण्याचे तुषार घेऊन येणारा असा धबधबा. या सगळ्या मार्गावरती जेव्हा मी पावसाळ्यात आता हा भाग कव्हर करतोय तेव्हा लक्षात येतंय की भर पावसामध्ये इथे काम सुरू आहे, डेडलाईन मेंटेन करायची. पण इथला निसर्ग अफलातून आहे, कारण आपण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती डोंगर दऱ्यातनं फिरतोय. सगळीकडे पडणाऱ्या पावसामुळे तयार झालेले छोटे छोटे पाण्याचे ओहोळ, मोठे मोठे पाण्याचे प्रपात, झरे, धबधबे आणि महत्त्वाचं म्हणजे अशा भागातली कनेक्टिव्हिटी जेव्हा वाढते त्यावेळेला पुढं भविष्यातल्या संधी निर्माण करणारा हा मार्ग बनतो. जेव्हा तुम्ही उर्सेपासनं साताऱ्याच्या दिशेनं जातात त्यावेळेला पुणे पूर्णपणे तुम्ही बाजूला सोडलेलं असतं. तीच बाब आहे पश्चिम दिशेला. यामुळं भविष्यामध्ये टॉमटॉमनी जसं सांगितलं की पुण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होत असल्यामुळं इथे 2-4 किलोमीटर जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला 30 मिनिट 40 मिनिट लागतात. ते तर भविष्यामध्ये 2028 पर्यंत संपूनच जाईल. पण मला असं दिसतं आहे की पुण्याच्या अवतीभोवती या महामार्गालगत ज्या पद्धतीचा डोंगर आहे त्यामुळे नवीन टाउनशिप, नवीन MIDCs, नवीन आस्थापना, अशा पद्धतीच्या रचना तुम्हाला पाहायला मिळेल. प्रति तास 120 किलोमीटर वेगानं तुम्ही या रस्त्यावरती जाऊ शकता, जी त्याची जास्तीत जास्त मर्यादा. अर्थात या रस्त्याची खूप आधीपासनं गरज होती आणि आत्ता तो रस्ता होतो आहे. म्हणूनच तर आम्ही म्हणतोय की भलेही 52,000 कोटी रुपये जात असतील, प्रति 1 किलोमीटरला लँड ॲक्विजिशनसह, भूसंपादनासह जवळपास 200-250 कोटी रुपये प्रति 1 किलोमीटरचा खर्च असला तरीसुद्धा पुण्याच्या भविष्याच्या दृष्टीनं हा महामार्ग, हा रिंग रोड हा महत्त्वाचा ठरणार. आणि म्हणूनच मी म्हटलं की ही जी आमची महाराष्ट्र नवनिर्माणची ही जी मालिका आहे त्या मालिकेमध्ये असे पायाभूत प्रकल्प हे तुम्हाला कधी पाहायलाही मिळाले नसते इतक्या सविस्तर, जे आज आम्ही तुम्हाला दाखवतो. हे या मालिकेचं महत्त्व. 168 किलोमीटरच्या या रिंग रोडचे 12 पॅकेजेसमध्ये काम सुरू असले तर 3 टप्पे दिसत आहेत मला. पूर्व पश्चिम आणि जो पश्चिमेकडचाच काही भाग राहिला होता तर त्यालाही जोडून घेतात, कारण तो पूर्वी कोणीतरी नॅशनल हायवे वगैरे करणार होतं. पण हे काम त्याच्या डेडलाईनच्या मर्यादेमध्ये व्हावं, जी काही ठरवली आहे सरकारनं 28 डिसेंबर वगैरे, तर ते भर पावसात कसं सुरू आहे त्याचं हे दृश्य बघा ना. असे किती बोगदे आहेत? एक टोटली ह्या वेस्ट पोर्शन मध्ये 8 बोगदे आहेत आणि तिकडच्या ईस्ट पोर्शन मध्ये 9 बोगदे आहेत. असे पूर्वेमध्ये 9 आहे आणि पश्चिमेला 7 आहेत, 8 आहेत. 8. सगळ्यात मोठा बोगदा जो आहे तो किती किलोमीटरचा आहे? तो 5.7
6 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे. ओके. आणि असे छोटे छोटे बोगदे मग 500 मीटर टोटल असे 15 बोगदे आहेत. 15 बोगदे. आणि वायडक्ट म्हणजे उंचीवरचे बांधकाम किती आहे? आता उंचीवरची बांधकाम आहे ती 13 आहे. काय करतात? 18 18 वायडक्ट वायडक्ट आहेत. तो मूळ मुद्दा असा होता की ह्या अशा पद्धतीच्या कामामुळं पुण्यातलं ट्रॅफिक कंजेशन किती कमी होईल. तर आपण हडपसरवरून सुरू करायचं. समजा त्या दिशेनं आपण आलो तर काय होईल आता? हडपसरवरून जर उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर सोलापूरच्या सोलापूरहून येणारं जे ट्रॅफिक आहे तर त्या सोलापूर रोडला सोरतापवाडीच्या इथं आपलं इंटरचेंज असणार आहे. तर सोरतापवाडी पासून समजा मुंबईला आपण कन्सिडर केलं तर उरसेपर्यंतचा हा शहरातून जवळजवळ पूर्ण 2 तासाचं ट्रॅफिक क्रॉस करावं लागतंय मुंबईला जाणार आहे. तर ज्यावेळी हा रिंग रोड पूर्ण होईल आणि रिंग रोडवरून ट्रॅफिक जाईल तर त्यांना साधारण 60-70 किलोमीटरमध्ये अंतर जरी कापावं लागत असलं तरी ते हार्डली ताशी 120 किलोमीटर पर आवर हा रेट असल्यामुळे अर्धा ते पाऊण तासात ते अंतर कव्हर होतं. 2 तासाचं अंतर अर्ध्या पाऊण पाऊण तासात. तासात. काय करतात जर नगरच्या दिशेनं आपण आलो तर काय होईल? नगरच्या दिशेने आलं तर नगरला पण एक लोणीकरला इंटरचेंज प्रस्तावित आहे. तर जे नगरहून समजा सोलापूरला जायचं असेल किंवा नगरहून इकडं पश्चिमेकडं शिवरेला जायचं असेल तर ते रिंग रोडवरच प्रवास करतील. म्हणजे लोणीकरवरून इकडं शिवरे किंवा सोलापूरला जाण्याची आवश्यकता. पण महत्वाचा प्रश्न आहे की ह्या सगळ्या प्रकल्पामुळं टोल तर असणारच आहे. टोल कुठल्या कुठल्या पॉइंट्सला असणार साधारणपणे? 16 ठिकाणी सर्व जे या entry ठिकाणी हा. एंट्री एक्झिट असे 4 असणार आहेत ते. एक्झिट टोल पॉलिसी आहे. एंट्रीला फक्त नोंद होईल आणि जिथे एक्झिट होईल तिथं तो किती किलोमीटर गेला याची हे लक्षात येईल आणि तेवढाच टोल त्याला बसेल. आता बऱ्याच प्रेक्षकांना, कारण पहिल्या भागाच्या दृष्टीनं आम्ही हे म्हटलं होतं की याच्यामध्ये पर्यावरणीय दृष्टीने पण आम्ही विचारू तर साधारणपणे वाटतं 3-1 लाख झाडं आपल्याला त्याची कटिंग करावी लागणार, बरोबर ना? आणि त्यापैकी तुम्ही आता किती झाडं रिस्टोर केलेली आहेत आणि ती कुठली कुठली झाडं आहेत? ते वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत. चिंच असेल, पिंपळ महत्वाचं. वड पिंपळ जे स्पेसिस दुर्मिळ आहेत, होत चाललेले आहेत, तर त्या आम्ही जवळपास 100% ट्रान्सप्लांट करून ते आता बऱ्यापैकी लागू पण झालेले आहेत. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या लगतच्या जमीन आहेत त्या शेतकऱ्यांनाही विश्वासात घेऊन एक दत्तक योजना सुरू केलेली आहे की ज्यामध्ये हे ट्रान्सप्लांट केलेली झाडं त्यांना आम्ही लावून दिली आणि त्यांच्याकडनं हमी घेतली, दत्तकपत्र लिहून घेतलं की ही जागा झाडं आम्ही 3 वर्ष व्यवस्थित सांभाळून वाढवू. ओके. आता जर थोडंसं आपल्या प्रेक्षकांना हा टनेल तुम्ही विस्तारानं सांगा, त्याची लांबी, रुंदी आणि ज्या पद्धतीनं हा आता वेस्टर्न घाटातल्या डोंगराच्या खालनं चाललाय त्याच्यासाठीचं तंत्रज्ञान कुठलं वापरलं गेलं आहे? हे सांगरूळ गाव आहे. हा सांगरूळ टनेल म्हणून आपण म्हणतो. या सांगरूळ टनेलची लांबी 285 मीटर आहे. त्याची रुंदी आहे ती 17.8 मीटर आहे, म्हणजे 18 मीटर म्हणूया आपण, आणि उंची 10 मीटर अशा पद्धतीचा हा टनेल आहे. आणि याच्या न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड NATM म्हणून जे तंत्रज्ञान आहे त्या धर्तीवरती आपण ह्याचं ते टेक्निक वापरून हे म्हणजे टनेल. कसलं टेक्निक? नाही, ऍक्च्युली ब्लास्टिंगच टेक्निक आहे की फक्त त्याच्यासाठी जे ब्लास्टिंगचे पॅटर्न असतात किंवा त्याचा एक सिक्वेन्स असतो की सेफ्टीच्या दृष्टीनं किंवा एकदम धडधड ढासून पण उपयोग नाही, तर ते सगळे सेफ्टीचे नॉर्म्स वापरून त्या ठिकाणी ते टनेलिंग केलं जातं. आणि सांगायला मला अभिमान वाटतो किंवा मी हे सांगतो, मुद्दा म्हणून नमूद करू इच्छितो की आतापर्यंतच्या टनेलिंग इतकं केलेलं आहे, मोर दॅन 4 ते 4.5 किलोमीटरचं टनेलिंग झालं, पण कुठलीही असे दुर्घट घटना घडलेली नाही. म्हणजे सेफ्टीच्या सगळे नॉर्म्स झाले. थोडासा इको सेन्सिटिव्ह झोन आहे, थोडासा मला वाटतं भूकंप प्रवण पण भाग हो. आहे. तर या दृष्टीनं काय विचार केलेला डिझाईन? त्याच्यासाठी काय असतं की पहिल्यांदा संपूर्ण जिओ टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन केली जातात. म्हणजे टनेल डिझाईन करतानाच बोर्स घेऊन त्या ठिकाणी टनेलचं डिझाईन केलं जातं. आणि इव्हन ऍक्च्युली जेव्हा आपण टनेलिंग करतो तर त्यावेळी पहिल्यांदा बोर्स हॉरिझॉन्टल पहिल्यांदा केले जातात आणि प्रत्येक वेळी त्या मटेरियलचं लागणाऱ्या ह्याचं अभ्यास करून जिओ टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन अँटिसिपेट केलं जातं की पुढं कुठला असा लूज मटेरियलचा हे तर नाही येणार पॅच. आणि मग त्याप्रमाणे त्या ज्या काही सेफ्टीच्या आतल्या ज्या स्ट्रक्चर्स असतात त्या स्ट्रक्चरचा वापर करून वेगवेगळे चॅनल सेक्शन्स असतात, सपोर्ट सिस्टीम असते, तर ती वापरून आपण टनेल करत करत पुढे जातो. ह्या रिंग रोडमुळं पुण्यातल्या ट्रॅफिकवरती काय काय परिणाम दिसतील तुम्हाला? पुण्यामध्ये आतापर्यंत ज्या 9 नॅशनल हायवेवर येणारी जी ट्रॅफिक आहे
की मुंबईला किंवा इतर जाण्यासाठी, तर ती येणार नाही, ते बाहेरच्या बाहेर जाईल. त्यामुळे पुणे शहरातलं जे आता जे ट्रॅफिकचं कंजेशन आहे ते कमी होणार आहे खूप. त्यानंतर तिथं पुणे शहरामधलं जे प्रदूषण आहे ते कमी होणार आहे. ते ध्वनीचा जो आहे त्याचा इफेक्ट तो कमी होणार आहे. महत्त्वाची म्हणजे पुणे शहरातली जी कोंडी आता होते ते त्याच्यासाठी हा महत्त्वाचा प्रोजेक्ट. पण आता ही डेडलाईन काय, तुम्ही एवढ्या भर पावसात काम सुरू ठेवलंय, टप्प्याटप्प्याने सांगा मला आता. टप्प्याटप्प्याने ह्या ठिकाणी ह्या पॅकेजमध्ये 3 टनेल्स आहेत. म्हणजे ह्या बाजूला जाताना 3 आणि येताना 3 असे, पण म्हणताना आपण 3 टनेल म्हणूया. तर ह्यापैकी 2 टनेल्स हे आपण थ्रू केलेले आहेत, म्हणजे आरपार झालेले आहेत. अच्छा, आणि आणि हा हा- आरपार झालेला टनेल 2 पलीकडचा. पलीकडे. आता हा येत्या मला वाटतं 8 दिवसात होईल. 8 दिवसात आपण हा टनेल आरपार करायचं नियोजन केलंय. त्यामुळे हे इतक्या पावसात सुद्धा हे काम चालू दिसतंय. या रिंग रोडचे आणखीन बारीक सारीक तपशील आम्ही तुमच्यासमोर मांडतच आहोत. मला खात्री आहे की ज्या पद्धतीचं कव्हरेज तुम्ही या पायाभूत विकासाच्या दृष्टीनं पाहताय ते आजपर्यंत तरी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहिलेलं नाही, कारण हे महाराष्ट्राचं नवनिर्माण आहे जे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. बघा नाही, भर पावसात सुरू असेल काम. एल निनोच्या सावटाखाली ह्या वर्षीचा पावसाळा सुरू होता आणि म्हणून हे जे खडक वाचल्याचं बॅकवॉटर आहे त्याचं काय होणार असं वाटलं होतं. पण यावर्षी एल निनोचा प्रभाव बहुधा वेगळ्या ठिकाणी जो कमी दाबाचा पट्टा तयार झाला त्यामुळे कमी झाला आणि हे खडक वाचल्याचं बॅकवॉटर आत्तापर्यंत 2 वेळेला पाण्याचा विसर्ग झाला. मी हे का सांगतोय, कारण ह्याच बॅकवॉटरच्या पाण्यामध्ये एक मोठासा पूल या रिंग रोडसाठी बांधला जातोय. तो पूल इथे दिसत असेल तर बघा, या दिशेला आहे. साहेब, ह्याचं काय वैशिष्ट्य ह्या पुलाचं? हा 640 मीटरचा त्या पुणे रिंग रोड प्रकल्पातील सर्वात जास्त लांबीचा पूल आहे. आता ह्या बॅकवॉटरमध्ये आता जिथे तो ब्रिज बनतोय तिथे पाण्याची खोली किती आहे आणि मग ते ब्रिज कसं बनतोय? तिथं पाण्याची खोली सर्वसाधारण आता जसं हे बॅकवॉटर असल्यामुळे व्हेरिएबल आहे. 6 ते 10-12 मीटर पर्यंत ते पाणी वाढलेलं असतं. तर त्या ठिकाणी पाण्यामध्ये स्टँडिंग वॉटरमध्ये सगळं पाईल फाउंडेशन केलेलं आहे. म्हणजे इतर ठिकाणी नदीच्या ठिकाणी काय केलं जातं, डायव्हर्जन केलं जातं, जागा कोरडी केली जाते आणि पाईल्स केले जातात. पण इथं स्टँडिंग वॉटरमध्ये पाईल्स केलेले आहेत. एक वेगळा तांत्रिक प्रश्न विचारतो बऱ्याच ठिकाणी, कारण तो कोल्हापूरमध्ये तशी चर्चा आहे म्हणून की वेगळ्या पद्धतीची अशी बांधकामं झाली की त्यामुळे पूर वगैरे येतो, तर इथं तर भर पाण्यात तुम्ही ते करता, त्यामुळे पाण्याच्या फुगवट्याला काही परिणाम? नाही, त्याचं डिझाईन करतानाच की नाही, त्याचा जो मेन वॉटरवे आहे तर त्याला कुठले हे न करता आपण त्याची लांबी पुरेशी घेतलेली आहे. त्यामुळं फ्लोला आणि याला काही डिस्टर्बन्स होत नाही. आता मी जे मगाशी म्हणालो ना की यामुळं हे नैसर्गिक पर्यटन वाढवायलाच तुम्ही कारणीभूत हो हा? आणखी एक नैसर्गिक पर्यटन आपण म्हणाल म्हणून मी सांगतो या ठिकाणी. तर ह्या बीचचं थोडंसं ब्युटिफिकेशन करायचं पण आमचा प्रस्ताव आहे. त्या दृष्टीनं त्याची ड्रॉइंग वगैरे आम्ही तयार करत आहोत. सो हे इंटरेस्टिंग काम आहे. तो जो सगळ्यात मोठा बोगदा त्याने मला सांगितला, त्या बोगद्याच्या आतमध्ये पण आपण जाऊ आणि मी तुम्हाला दाखवतोय ते पुणे शहरातलं ट्रॅफिक कंजेक्शन कमी करणारं सर्वात महत्त्वाचं काम पुणे रिंग रोड, जो 2029ला पुण्यातलं ट्रॅफिक जवळपास 50 ते 60% कमी करेल. हा पुणेकरांनाच नव्हे तर पुण्याच्या वरती अवलंबून असलेली की ज्या शहरातनं खूप सारी लोक पुण्यामध्ये येतात त्यांच्यासाठीचा सगळ्यात मोठा दिलासा आहे. इतक्या सविस्तरपणे पहिल्यांदाच तुम्ही बघा.